सरपंच सुद्धा ओबीसीचा यांना होऊ द्यायचा नाही, पंचायतीचा मेंबर होऊ द्यायचा नाही, नगरसेवक होऊ द्यायचा नाही. ओबीसीचं आरक्षण संपवण्याची कुटील राजनीती शरद पवारांपासून अजितदादा पवार. कुटील राजनीती कोणावरती रोख आहे हाकेची? तुम्ही धडाधड आरोप करताय, रोख कोणावरती आहे? अहो, शरद पवारांचा बजरंग सोनवणे नावाचा खासदार आहे की नाही? बजरंग सोनवणे असं करतात असं तुमचं म्हणणं आहे? अरे कालचे फुटेज घ्या ना सगळे, तो प्रत्येक मीटिंग मध्ये रॅलीमध्ये सहभागी झालाय. अजितदादा पवारांचे आमदार सहभागी झालेत, त्यांचे जाहीर स्टेटमेंट आहेत ना, कालचे स्टेटमेंट आहेत. लक्ष्मण हाकेचा पुतळा, एका मेंढपाळाच्या पोराचा पुतळा जाळतायत. अरे लाज वाटली पाहिजे. पिढ्यानपिढ्या आमदार खासदार पदावर आमची मतं घेऊन आमच्या पिढ्यांचं शोषण करून तुम्ही लिडरशिप करताय महाराष्ट्रामध्ये. तुम्ही आम्हाला हे आमचे उपकार फेडताय का? सोळंकी अरे म्हाताऱ्या आमदारा, आता म्हणाल तुम्ही जीभ घसरली. लाज वाटली पाहिजे तुला. माजलगाव मध्ये धनगरांनी तुला मतदान दिलं नाही, ओबीसीनी मतदान दिलं नाही तुला, आणि तू त्या जरांगेला बावळट माणसाला तू पाठिंबा देतो आणि आमचे पुतळे जाता तुम्ही. बरं लक्ष्मणजी, आता या सगळ्या तुमचा आक्रोश, तुमचा संताप हा सगळा एकंदरीत बघितल्यानंतर आता लक्ष्मण हाकेंची या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढची भूमिका काय असणार आहे? लक्ष्मण हाके जर सत्ताधारी माणसांना जर झुंड बघायला मिळत असेल, झुंडीवरती जर ते स्वार होऊन जर या जरांगे नावाच्या खुळचट माणसाला जर बळी पडत असतील, तर महाराष्ट्रातला अर्ध्याहून जास्त क्वांटम असलेला ओबीसी, भटका विमुक्त जाती जमाती या माणसांना एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये ओबीसीची मुवमेंट जीव गेला तरी चालेल. आज मला शासनाचं कुठलंही संरक्षण नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बसलेले ओबीसीचे मंत्री सुद्धा यावर बोलायला तयार नाहीत, एक साधा फोन कॉल करायला तयार नाहीत. जर ओबीसी भुजबळांनी तुम्हाला संपर्क साधायचा प्रयत्न नाही केला का या सगळ्या पार्श्वभूमीवरती? ते सुद्धा ओबीसी नेते आहेत, त्यांनी सुद्धा अनेकदा ओबीसी समाजासाठी त्यांनी सुद्धा अनेकदा आवाज सुद्धा उठवलेला आहे. तुम्ही सुद्धा ओबीसी समाजासाठी काम करताय. भुजबळांनी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न नाही केला किंवा तुम्ही नाही भुजबळांकडे गेलात कधी? मी काल परवा दिवशी एक संपर्क केला, 2-3 वाक्याचा आमचा संवाद झाला आणि मी त्यांना नेता मानत आलोय. ते शांत बसणाऱ्यातले नाहीयेत इथपर्यंत, आजपर्यंत माझा विश्वास आहे त्यांच्यावर. पण डझनावारी ओबीसीचे मंत्री असताना त्या त्या पक्षाच्या अजेंड्यावर त्यांनी काम जरूर करावं ना. पण ओबीसीच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सदस्यांनी मुख्यमंत्री महोदयांची जाऊन भेट घेतली पाहिजे. एकदा नक्की काय आहे ती ओबीसी बांधवांना तुम्ही समजावून सांगा म्हटलं पाहिजे. एवढा महाराष्ट्र अस्वस्थ होत असताना, समाजामध्ये दरी निर्माण होत असताना या लोकांना काही देणं घेणं नाही या गोष्टीचं.